रब्बीनंतर आता शेतकरी जो आहे तो खरीप हंगामासाठी तयारीला लागलेला आहे आणि जळगाव जिल्हा बँक सगळ्यात मोठी बँक समजली जाते। राज्यात दगडी बँक म्हणून या बँकेची ओळख आहे। या बँकेतर्फे यंदा शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचा नेमका प्लॅन कसा आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार आहेत। काय सांगणार पवार साहेब, गेल्या वर्षाच्या कर्जाची जी वितरण झालं होतं त्याची 100% वसुली झाली आहे का? आणि यंदाचा आपला कर्ज वाटपाचा प्लॅन कसा आहे? गेल्या वर्षीच्या कर्ज वाटपामध्ये जिल्हा बँकेची यावर्षी मार्च अखेर 91% वसुली झाली। अतिशय समाधानकारक वसुली आमची झालेली आहे। आणि यावर्षी 1 एप्रिल ते 23 एप्रिलपर्यंत जिल्हा बँकेने जवळपास 42,381 सभासदांना 314 कोटीचं वाटप अद्यापपर्यंत झालेलं आहे। विविध कार्यकारी सोसायटीमार्फत 36,000 सभासदांना 270 कोटीचं वाटप झालेलं आहे आणि थेट कर्ज वाटप 5,000 सभासदांना 44 कोटीचं वाटप झालेलं आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये जिल्हा बँकेचा आमचा अंदाज आहे जवळपास 1,1100 कोटीच्या आसपास आमचा उद्देश जो आहे शेतकऱ्यांचा मागेल त्याला कर्ज असा आमचा जिल्हा बँकेने ठरवलेलं आहे। त्यामुळे कोणताही शेतकरी जिल्हा बँकेपासून वंचित राहणार नाही आणि अतिशय पारदर्शक आणि सुलभ सोपी कर्ज वाटप योजना आहे। मोजके 3-4 कागदपत्र द्यायचे आणि कर्ज घ्यायचे। कोणतीही बँक शेतकऱ्यांना जाचकाटीक टाकते, पण जिल्हा बँकेने यावर्षी अतिशय सुलभ कर्ज वाटप योजना ठेवलेली आहे। शेतकऱ्यांनी या कर्जाचा लाभ घ्यावा ही तुमच्या मार्फत मी शेतकऱ्यांना विनंती करतो। पवार साहेब, यंदा आपण आपल्या वतीने जे आहे सुलभ शेतकऱ्यांना कर्ज वाटप व्हावं यासाठी व्याज जे आहे तर व्याज घेऊन मुद्दलचं नूतनीकरण करावं आणि कर्ज वाटपाची जी मर्यादा आहे समजा ती 5 लाखांपर्यंत करावी असं पत्र थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। ते नेमकं पत्र काय आहे, यात आपण नेमकी काय आपली मागणी केलेली आहे? जवळपास मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी या नात्याने 4 मागण्या केलेल्या आहे शासनाकडे। ज्या अडचणी आहेत नाबार्ड आणि RBIच्या आणि काही अडचणी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या आहेत। एकाच उतार्यावर सामायिक कुटुंबाची नावं नसावी, 7/12 उतारावरील नाव आधार कार्डावरील नाव एकच असावं, मोबाईल लिंक असावा, दुसऱ्या जिल्ह्यात आपलं क्षेत्र असेल ते देखील आपल्याला देता येत नाही। आणि या अशा अनेक अडचणींबाबत मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, सहकार मंत्री अमित शाह साहेब, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ साहेब, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, जिल्ह्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन, गुलाबरावजी पाटील साहेब, संजयजी सावकारे साहेब, रक्षाताई खडसे, स्मिताताई वाघ व जळगाव जिल्ह्याचे सगळे आमदार यांना मी एक पत्र काहींना पाठवलं आहे, काहींचं राहिलेलं आहे की शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण आम्हाला सोडवून द्याव्या अशा मागण्या केलेल्या आहेत। आणि सर्वात महत्त्वाची माझी मागणी, मी शेतकरी असल्या कारणाने 0% व्याजदर कर्जाची मर्यादा ही 3 लाखापर्यंत आहे। व्यापाऱ्यांना कितीही मागितलं तरी त्यांना कर्ज दिलं जातं, पण शेतकऱ्यांना 0%ची मर्यादापर्यंत 3 लाखापर्यंत आहे ती 5 लाख करून मिळावी अशी एक मोठी मागणी मी शेतकऱ्यांसाठी केलेली आहे। आणि सर्वात जास्त मोठी माझी मागणी अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये 2026ला फक्त शेतकऱ्यांकडून व्याज भरावं, मुद्दल घेण्यात येऊ नये आणि पुन्हा त्यांना कर्ज द्यावं ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी मागणी मी त्या पत्रामध्ये केलेली आहे। या मागणीचा जर विचार झाला आणि फक्त व्याज भरलं शेतकऱ्यांचं आणि मुद्दल राहू दिलं तरी शेतकऱ्यांना याचा मोठा आनंद होणार आहे अशी मागणी आम्ही या पत्राद्वारे सगळ्या लोकप्रतिनिधींना केलेली आहे। तर हे होते आपल्यासोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार की त्यांनी सांगितलं आहे की यंदा शेतकऱ्यांना जी कर्ज मर्यादा आहे ती 5 लाखांपर्यंत करावी, दुसरीकडे व्याज घेऊन मुद्दल माफ करावं या संदर्भातलं पत्र त्यांनी थेट प्रधानमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री यांना पाठवलेलं आहे आणि त्या स्वरूपाची मागणी केलेली आहे। आतापर्यंत तर 1 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यानचा विचार केला तर आतापर्यंत 42,000 शेतकऱ्यांना जवळपास 314 कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालेलं आहे आणि खरीप हंगामाचा हा आकडा 1,100 कोटीपर्यंत जाईल असा अंदाज या ठिकाणी अध्यक्षांनी व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।